मित्रो, हे पुस्तक ऐतिहासिक आहे आणि या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे जेवढा आत्मविश्वास सीपी थोरात साहेबांना होता ते आमच्या ग्रुपमध्ये आमची चर्चा झाली होती की हे पुस्तक महाग जरी असलं तर हे पुस्तक सर्व भाषेत निघालं पाहिजे. नॉर्थमध्येच नाही तर साऊथमध्ये देखील कांशीराम साहेबांचं फार मोठं आंदोलन झालेलं आहे आणि तिथं तर आज या पुस्तकाला अतिशय म्हणजे तटस्थ समीक्षा आपलं मनोगत राजू परुळेकरांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी ह्याही गोष्टी सांगितल्या की या महामानवाला इतक्या कृतज्ञपणे लोकांनी का दुर्लक्षित केलं. मित्रो, 9-10 जून 1986 हा आमच्या चळवळीतला काळा दिवस. जर तो दिवस उगवला नसता तर उत्तर भारतामध्ये जी काही क्रांती झाली ती तुम्हाला महाराष्ट्रात झालेली दिसली असती. आम्ही बऱ्याच लोकांनी तसे प्रयत्नही केले होते, अनेक लोकांना तसं वाटत होतं. परंतु जसं परुळेकरांना कळत नाही की माणसं अशी का वागतात आणि माणसं तशी वागत होती, ही का असं वागत आहेत हे समजायला 15-20 वर्ष गेली. जे लोक आज कांशीरामजीचे गुरु म्हणून, कांशीरामजीचे चेले म्हणून बाजार बांधलाय शिका कमवा योजनेमध्ये, अनेक बहुजन त्याच्यामध्ये भरले जात आहेत आणि मला सतत जाणवत होतं हे कुठंतरी आलं पाहिजे. ह्या पुस्तकाच्या माध्यमातूनच हा जो काही दुरुपयोग चाललेला आहे तो थांबू शकेल. आणि म्हणून या पुस्तकावरती सीपी थोरात साहेबांच्या समक्ष त्याचं प्रकाशन व्हावं आणि सीपी थोरात साहेबांच्या समोरच तो ग्रंथ आंतरराष्ट्रीय स्तरावर जावा यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. थायलंडमध्ये काही लोकांना मी मागच्या 3 महिन्यापासून संपर्कात आहे, तेही मला म्हटले 10,000 प्रती आम्ही तुम्हाला काढून देऊ, ती मोफत वाटा. तसे प्रयत्न चालू आहेत, त्याला 1 वर्ष 6 महिने लागेल. परंतु या पुस्तकासाठी प्रकाशनासाठी पुणे शहरातल्या अनेक मान्यवरांनी इथं उपस्थिती लावलेली आहे. प्रत्येकाचा नाव उल्लेख करणं शक्य नाही. ज्यांची आपण वाट पाहतात, लोकसत्ताचे काही काळ उपसंपादक राहिलेले मधु कांबळेंनी आपला एक ठसा उमटवलेला आहे. ते आताच 1 जून 2024ला लोकसत्तातून निवृत्त झालेले आहेत आणि आता ते मुक्तपणे आंबेडकरी चळवळीची त्यांनी केलेली समीक्षा, बहुजनाची त्यांची असलेली कन्सेप्ट याचा जर विचार केला, त्यांना या पुस्तकाविषयी काय वाटतं, बहुजन संकल्पना काय आहे या संदर्भात आणि या ग्रंथावरती त्यांनी व्यक्त व्हावं, त्यांच्यासाठी वेळ आहे. तर आयुष्यमान मधु कांबळे यांना विनंती करतो की आपण याच्यावर बोलावं. मला वेळ दिलेला आहे, परंतु तुम्हाला वेळ आहे काही तपासायचा त्याचाही मी विचार करू. खरं म्हणजे आजचा हा दिवस खरंच ऐतिहासिक आहे असं मला वाटतं. विचार मंचावरील सर्व मान्यवर लेखक सीपी थोरात डॉक्टर आणि थोरात मॅडम पण बसलेली आहेत, प्रकाशक दिलीप चव्हाण, राजू परुळेकर पत्रकार, विक्रम सोनावणे आणि आपण समोर बघतोय मी अत्यंत सगळे दिग्गज असे बसलेले आहेत. मला आमचे मित्र अशोक नागरे यांचा एक 15 दिवसापूर्वी फोन आला आणि म्हणाले की सीपी थोरात साहेबांनी कांशीराम साहेबांच्यावरती पुस्तक लिहिलंय आणि त्या प्रकाशनाला आणि त्या संदर्भात होणाऱ्या चर्चेसाठी तुम्हाला यायचंय. मी थोडा विचारच पडलो, कांशीराम साहेबांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला कसं काय बोलवत आहे असा मला प्रश्न पडला आणि मी गेलो तर बोलायचं काय. मी हो म्हटलं. पुस्तक मला एक 5-7 दिवसापूर्वी मिळालं. 500 पानाचं पुस्तक आहे. सगळं पुस्तक वाचून काढलं, कारण बोलायचं म्हटल्यानंतर वाचावंच लागतं सगळं. पुस्तक वाचल्यानंतर माझी काही मतं तयार झाली त्या संदर्भातली. एक म्हणजे डॉक्टर सीपी थोरात साहेबांना मी कधी पाहिलेलं नव्हतं, कधी भेटलो नव्हतो, पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप एक
आदर निर्माण झाला. कांशीराम यांनी या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारे क्रांती घडवली. परंतु ही क्रांती घडवत असताना त्यांच्या बरोबरीला सीपी थोरात साहेबांसारखे जर कार्यकर्ते नसते तर ते शक्य झालं असतं का, असं एक पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि दुसरं असं की या पुस्तकावर काय बोलायचं असं मला जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा जेव्हा मी पुस्तक वाचलं त्यावेळेला मला असं जाणवलं की या पुस्तकावरती बोलता येईल. कारण स्वतः लेखक की जे कांशीराम साहेबांच्यावरती त्यांची असीम निष्ठा आहे, त्यांच्या चळवळीवर, त्यांच्या विचारावरती, पण ते विभूती पूजक नाहीत हे मला त्याच्यामध्ये दिसलं. ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की कधी कधी ते कांशीराम साहेबांचा हात धरून चालतायत, कधी कधी त्यांच्या मागून चालतायत आणि कधी कधी बऱ्याच अंतरावर उभा राहून त्यांच्याकडे ते बघतायत. म्हणजे पुस्तक लिहिताना त्यांनी त्यांच्यामध्ये परखडपणा आणि तटस्थपणा हाही त्याच्यामध्ये त्यांनी जपलेला आहे असं मला त्या पुस्तकातून जाणवलं. आणि स्वतः लेखक जो कांशीराम साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे तो परखडपणे जर लिहू शकतो तर आपण बोलू शकतो असा मला आत्मविश्वास आला. हे पुस्तक त्याची तत्वज्ञानात्मक किंवा वैचारिक त्याची काय समीक्षा होईल, परंतु माझं ते पुस्तक वाचल्यानंतर एक मत झालेलं असं आहे की हे पुस्तक म्हणजे ज्यांना ज्यांना काही परिवर्तनाच्या चळवळी करायच्या आहेत किंवा जे करतायत किंवा अशा चळवळीमध्ये जे कार्यकर्ते काम करतायत त्या प्रत्येकाने ते पुस्तक वाचलं पाहिजे. ते पुस्तक म्हणजे कांशीराम यांनी सुरू केलेली जी काय बहुजनवादी चळवळ आहे या भारतामध्ये, त्याचा तो एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे असं मला वाटतं. त्यामुळं हे पुस्तक वाचल्यानंतर कांशीरामजींची काय चळवळ आहे ती चळवळ कशी उभी राहिली, ते कशी पुढे गेली, त्यांनी काय बदल घडवला, त्यात काय त्रुटी राहिल्या का, वैचारिक याच्यामध्ये काय फसगत झाली का, हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपल्याला चळवळ करत असताना मग आपण त्याच्यामध्ये स्वतःला दुरुस्त करत असतो. आणि इथून पुढच्या चळवळी दुरुस्त करण्यासाठी हे पुस्तक वाचावं असं माझं मत आहे. मी फार वेळ न घेता काही 2-4 5-6 मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आणि पुस्तकाशी संबंधितच मी बोलणार आहे. कांशीराम यांनी जी काही बहुजनवादी चळवळ सुरू केली या देशामध्ये आणि त्याची सुरुवात पुण्यातून झाली. त्यांनी उत्तर प्रदेश सारख्या देशामध्ये त्यांनी जी काही चळवळ उभी केली त्याच्यामध्ये एक राजकीय परिवर्तन घडवून आणलं. एक बहुजन समाजातल्या बहुजनवादी विचारानं एक सरकार तिथं आणलं आणि कसल्याही प्रकारचं कुठली पार्श्वभूमी नसताना हे घडवणं इतकं सोपं नसतं ते. पण हे पुस्तक वाचल्यानंतर कांशीराम यांच्या व्यक्तिमत्वातली मला जी काही बलस्थानं दिसली ते सुद्धा ज्यांना चळवळ करायची आहे त्यांनी एवढ्यासाठीच हे पुस्तक वाचायचं की चळवळीसाठी काय काय लागतं. मी चळवळ नुसती रस्त्यावरची चालत नाहीये, तर त्याच्यासाठी जी काही एखादी इमारत आपण उभी करतो ते इमारत उभी करताना ज्या ज्या काय लागतं, पाया लागतो, त्याला भिंती लागते, पिलर लागतो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याने जे एक सूत्र मांडलं की स्वतःची बुद्धी, स्वतःचा पैसा आणि स्वतःच्या श्रमातून चळवळ उभी करणं, हे एक सूत्र त्यांनी त्यांच्या चळवळीचं मांडलं. आता
मागे पुढे त्या सगळ्या याची समीक्षा होईल. 3 गोष्टी त्यांच्या चळवळीनं पुढे आणल्या. एक पहिली गोष्ट अशी की त्यांच्या चळवळीची सुरुवात किंवा कांशीराम यांची चळवळी बामसेप असेल किंवा नंतर DS4 असेल, त्या बहुजन समाज पक्षाच्या स्थापनेच्या पूर्वी पुणे करार धिक्काराचा जो कार्यक्रम त्यांनी सुरुवातीला केला, मला वाटते त्याच्यानंतर कांशीराम आणि त्यांची चळवळ पहिल्यांदा चर्चेमध्ये आली, माझं आकलन. आता हे पुणे करार धिक्कार हा जो काय या संघटनेने किंवा या चळवळीने कार्यक्रम घेतला हाती, त्याच्यावर टीका टिप्पणी त्या काळामध्ये झाली, त्याला काही विरोधी झाला. परंतु त्या पुणे करार धिक्काराचा जो कार्यक्रम झाला त्याची थोडीशी आपण पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर थोरात साहेबांनी त्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे की असा कार्यक्रम जेव्हा करायचं ठरलं की पुणे कराराला विरोध म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या करारावरती गांधीजींच्या बरोबर सही केली आहे त्या बाबासाहेबांना विरोध, अशा पद्धतीची एक विरोधाचा एक सूर निघायला लागला. तर त्यांनी त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख केलेला आहे की मग मी बाबासाहेबांचं स्टेट साईन मायनॉरिटी हे पुस्तक वाचलं आणि ते कांशीराम साहेबांना फोन करून सांगितलं की स्टेट साईन मायनॉरिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराला विरोध केलेला आहे. मला असं वाटतं की एवढं आपण वाचलं की आपलंही मत होतं की ते बरोबर आहे. माझं मत असं आहे की ते बरोबर नाहीये. कारण पुणे करार हा केवळ राजकीय राखीव जागांचा करार नव्हता, तो सामाजिक करारही होता. त्याच्यामध्ये शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांसंबंधीची सुद्धा तरतूद होती. पण बाबासाहेबांनी त्या पुणे कराराला विरोध केला. पण कोणत्या गोष्टीला विरोध केला, कोणत्या तरतुदीला विरोध केला, तर फक्त राजकीय राखीव जागांना विरोध केला, राखीव मतदारसंघांना विरोध केला. आणि का केला त्याचं स्टेट साईन मायनॉरिटीमध्ये सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे राखीव म्हणजे पुणे कराराला विरोध म्हणजे संबंध पुणे करार रद्द करा अशी ती मागणी नव्हती. दुसरा असा मुद्दा आहे की आपण राजकीय राखीव जागापुरता जरी विचार केला तर कांशीराम साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे आंदोलन झालं, आपण फक्त राजकीय राखीव जागांचा विचार करू. जर त्यांचा पुणे कराराला विरोध होता, त्यांच्या चळवळीचा पुणे कराराला विरोध होता, तर पुढे बहुजन समाज पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राखीव मतदारसंघातून निवडणुका लढवण्याचं बंद केलं का? जर पुणे कराराला विरोध होता, राखीव मतदारसंघाला विरोध होता, तर राखीव मतदारसंघातून त्या जागा तेव्हा त्या निवडणुका का लढवल्या गेल्या? खरं म्हणजे तो विचार किंवा ती भूमिका अधिक तीव्र करण्यासाठी किंवा लोकांच्या पर्यंत अधिक प्रभावीपणे ते आणण्यासाठी एक आंदोलनाचा भाग म्हणून संबंध भारतातल्या राखीव मतदारसंघावरती बहिष्कार टाकायला हवा होता. दुसरी गोष्ट अशी की त्याला अजून एक आधार दिलेला आहे त्या पुस्तकामध्ये की बाबासाहेबांनी स्वतः त्यावेळेचा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन होता त्या पक्षाच्या वतीनं त्या विरोधात सत्याग्रह केलेला होता. ही गोष्ट खरी आहे. परंतु तो सत्याग्रह जो होता तो केवळ पुणे कराराच्या विरोधात नव्हता. जेव्हा भारताची घटना निर्मिती करायची आहे आणि भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे त्यावेळेला इंग्रजांचं जे कॅबिनेट मिशन होतं त्या कॅबिनेट मिशननं जो काय योजना आणलेली होती त्या योजनेमध्ये अस्पृश्यांना कुठेही स्थान नव्हतं, अस्पृश्यांना प्रतिनिधित्व नव्हतं. आणि अनेक प्रयत्न करून सुद्धा
ते मानलं जात नव्हतं, मान्य केलं जात नव्हतं. आणि त्यामुळे जसं जिनाने त्यांना पाकिस्तानच्या निर्मितीसाठी डायरेक्ट ऍक्शन हा कार्यक्रम घेतला, तशाच प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी जर त्यांनी ठणकावून सांगितलं की या देशामध्ये त्या उद्याचं जे काही स्वातंत्र्य येणार आहे त्याच्यामध्ये जर अस्पृश्यांना कोणतंही स्थान नसेल, त्यांच्या हिताचं संरक्षण केलं जात नसेल, तर निर्माण होणारी घटना आम्ही स्वीकारणार नाही, ही बाबासाहेबांनी भूमिका घेतली. आणि त्याच्यावरती आंदोलन उभं केलं की बाबासाहेबांनी सुद्धा 1946 साली डायरेक्ट ऍक्शन हेच आंदोलन सुरू केलं. आणि त्याच्यामधला एक भाग जो होता तो राखीव मतदारसंघाचा होता. आता कांशीराम साहेबांनी जी काही चळवळ उभी केली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये, त्याची सुरुवात जरी पुण्यातून झाली तर संबंध देशभर हे मान्य आहे. आणि अशा प्रकारची राष्ट्रव्यापी देशव्यापी चळवळ बाबासाहेबांच्या नंतर मला वाटतं की कांशीराम साहेबांनी उभी केलेली आहे, हे मान्य करावं लागेल. आता दुसरा त्यांचा जो मुद्दा आहे तो आहे की मनोवादाचा पराभव करणे. आता मनोवादाचा पराभव करणे म्हणजे काय, तर सत्तेवर बसलेले जे लोक आहेत ते मनोवादी आहेत आणि त्यांना पराभूत करणं म्हणजे मनोवादाचा पराभव करणं. हा सिद्धांत थिअरी म्हणून ठीक आहे. प्रत्यक्ष काय घडलं, प्रत्यक्ष जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचं माझ्या मते 4 वेळा सरकार आलं, त्यातलं एकदा पूर्ण बहुमतातलं किंवा 2 वेळा आला असेल आणि 2 वेळेला एकदा, आणि मला वाटतं त्याच्या आधी कधी एकदा भाजपच्या पाठिंब्यावर, एकदा समाजवादी पक्षाच्या पाठिंबाने असं ते सरकार आलं. आज तिथं बहुजन समाज सरकार नाही. माझा प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचं सरकार आलं, त्यांनी भाजपचा पराभव केला किंवा काँग्रेसचा पराभव केला, समाजवादी पक्षाचा पराभव केला, म्हणजे मनोवादाचा पराभव झाला का? आणि मनोवादाचा पराभव जर उत्तर प्रदेशामध्ये झाला असेल तर पुन्हा मनोवादी सरकार त्या उत्तर प्रदेशामध्ये कसं आलं? त्यामुळं कुठंतरी पायाभरणी आपली चुकले का, असा एक तो आता राजू परुळेकरने जो मुद्दा मांडला किंवा ब्राह्मणवादाचा पराभव केला पाहिजे, प्रश्न तोच आहे की मी माझं जे काय पत्रकारिता किंवा मी जे काय चळवळीबद्दलचा अभ्यास करतो, मला जेवढं मी काय बाबासाहेबांचं वाचलेलं आहे, जेवढं काय मी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या ज्या चळवळी आहेत म्हणजे ज्या परिवर्तनवादी चळवळी आहेत, पुरोगामी चळवळी आहेत, आणि त्याच्यामध्ये जे जे पुरोगामी म्हणून वावरणारे आहेत तर त्यांनी बाबासाहेबांचे सगळ्यात महत्वाचे 2-3 पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. आणि मग राजकीय सत्ता आल्यानंतर सुद्धा मनोवादाचा आपण पराभव का करू शकलो नाही तर त्याचं एक उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल. आणि राजूने एक उदाहरण असं दिलं की काल इकडे होते ना आज तिकडे कसे गेले भाजपमध्ये. मी फक्त एक किस्सा सांगतो. माझे एक ज्येष्ठ स्नेही मित्र, ते त्याला काय म्हणतात, कार्ड होल्डर कम्युनिस्ट, नाव सांगत नाही त्यांचं. तर मला त्यांचा एक दिवशी फोन आला आणि मला म्हणाले की गणपतीचा सण होता त्या काळात. मला म्हणाले की 1-2 दिवसात उद्यापर्यंत तुला वेळ असेल तर घरी येऊन जा. म्हणलं काय आहे तर म्हणे आमच्याकडं गणपती आहे. कार्ड होल्डर आमचे कम्युनिस्ट मित्र.
तर मला जर आश्चर्य वाटलं की म्हणजे कम्युनिस्ट आहे म्हणलं गणपती कसं, तर नाही परत तेच म्हणाले नाही नाही फक्त 1.5 दिवसाचा असतो आमच्याकडे गणपती. मला वाटतं की इथं आपण फसतोय, इथं आपण फसतोय. माझं मत असं आहे की खरं म्हणजे या पुस्तकाचं वाचन करत असताना या देशामध्ये खूप बदल झाला, खूप बदललं. पायवाटांचे महामार्ग झाले, मोठ्या मोठ्या इमारती झाल्या, गाड्या आल्या, लोकांमध्ये आर्थिक समृद्धी आली, भरपूर आलं. देशामध्ये भरपूर बदल झाला. बदललं एकच नाही, ती म्हणजे जात. नाही जाती व्यवस्था बदलली. त्याचं कारण जे जे पुरोगामी म्हणून मिरवणारे होते त्यांचे पाय शेवटी त्या व्यवस्थेमध्येच रुतलेले होते. आणि मी इथं जाहीरपणे विधान करेन, राजू परुळेकरजी, या देशामध्ये कम्युनिस्ट होणं सोपं आहे, समाजवादी होणं सोपं आहे, पुरोगामी होणं सोपं आहे, आंबेडकरवादी होणं अवघड आहे. कारण आंबेडकरवादी होण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमची जात मातीत गाडावी लागते. आणि जो आंबेडकरवादी तोच पुरोगामी, जो पुरोगामी त्याला मी आंबेडकरवादी मानत नाही. ह्या निकषावरती आपण ह्या सगळ्या चळवळीची न्यायाची आपण तपासणी केली पाहिजे. आणि उत्तर प्रदेशचं उदाहरण देताना माझे मोठे बंधू गौतमीपुत्र कांबळे सर इथं बसलेले आहेत. त्यांचं एक फार महत्वाचं विधान आहे, ते मी आपल्याला मुद्दाम इथं सांगतो की भाजप जे सत्तेवर आलेलं आहे ते RSSच्या सांस्कृतिक मुदलावरचं व्याज आहे. म्हणजे भाजपचा पराभव केला तर फक्त व्याज बुडतंय, RSSची मुद्दल तशीच आहे, ती तशीच राहते. त्यामुळे 100 वर्षामध्ये मगाशी तुम्ही उच्चार केला, RSSने 100 वर्षात काय केलं. इथं जे एक आपण या पुस्तकामध्ये किंवा एकूण कांशीरामजींच्या चळवळीमध्ये काही सूत्र मांडलेले आहेत. 1-2 सूत्रांचा मी उल्लेख करणार आहे याच्यामध्ये. हे यश त्या EVM मशीन बद्दल माझी वेगळी मत आहे. मुद्दा असा आहे की 100 वर्षामध्ये RSSनं 95% हिंदूंचं हिंदुत्वीकरण केलं. त्यांचं हिंदुत्वकरण करण्यामध्ये ते फक्त 5% लोकांचं ते हिंदुत्वीकरण करू शकले नाहीत, ते आंबेडकरवादी आहेत. आणि आपल्याला जे इकडे तिकडे पळताना दिसतात ना, ते ना आंबेडकरांचा विचार स्वीकारला ना की तो इकडे तिकडे जात नाही, तो घट्ट पाय लावून तिथे उभा राहतो. त्यामुळं 95% आपण जे सूत्र मानलेलं आहे की 15% विरुद्ध 85%. 15% म्हणजे मनोवादी आणि 85% म्हणजे मनोवादाचे बळी असलेले बहुजनवादी. वास्तविक पाहता 95% या देशातले सगळे मनोवादाचे वाहकच आहेत. आणि ते सगळ्यात खरं मोठं म्हणजे आपल्या समोर आव्हान आहे. त्यांच्यातून त्या 95% लोकांना त्या मनोवादाच्या जोखडा काढून आपण बाहेर कसे काढणार. आज जे भारतातलं राजकीय चित्र दिसतंय, मुकाबला कसा करायचा, राजू परुळेकरने प्रश्न उपस्थित केला ब्राह्मणवादाचा. बाबासाहेब जर आपण वाचला तर त्याचं उत्तर सापडतंय. बाबासाहेबांचे जे काय प्रचंड मोठी जे काय वैचारिक ग्रंथ संपदा आहे ना, त्याच्यातले माझ्या दृष्टीने एक 4-5 पुस्तकं चळवळीसाठी फार महत्वाची. त्याच्यातलं एका पुस्तकाचा मी आवर्जून उल्लेख करेन. आपण बहुतेकांनी सगळ्यांनी पुस्तक वाचलेली आहेत.
त्यातलं रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन इन एन्शियंट इंडिया. आज मुकाबला कसा करायचा याचा जो आपल्याला प्रश्न पडलाय ना, त्याचं उत्तर तुम्हाला त्या पुस्तकात मिळेल. काय म्हटले बाबासाहेबांनी त्यात, की या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम यांचा जीवघेणा संघर्ष म्हणजे या भारताचा इतिहास. म्हणजे ब्राह्मणवादाचा पराभव करण्यासाठी तुम्हाला बुद्धिझमच हातात घ्यावा लागेल. बुद्धिझम शिवाय तुम्ही ब्राह्मणवादाचा पराभव करू शकत नाही. एक. दुसरी गोष्ट अशी की त्या रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन मध्ये अजून एक संशोधन आणि दुसरं एक मला जाता जाता सांगायचं असं आहे की बाबासाहेबांनी ह्या ज्या काही गोष्टी ऐतिहासिक संदर्भ मानले, काही सिद्धांत मानले, ह्या भारतातला फार मोजके बोटावर मोजण्या इतके इतिहासकार त्याच्या जवळ जाऊ शकतात किंवा त्याच्याबद्दलचं काही भाष्य करू शकतात. अन्यथा या देशातले सो कॉल्ड सगळे इतिहासतज्ञ यांनी बाबासाहेबांच्या, किंबहुना मी असं म्हणेल की इतिहासकार बाबासाहेबांना त्यांनी दुर्लक्षित केलेला आहे आणि त्याचा परिणाम आज आपण भोगतोय. म्हणजे हा देश भोगतोय आपण, म्हणजे हा देश भोगतोय. त्याच्यात एक सूत्र त्यांनी मांडले, म्हणजे ते एक संशोधन त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे की साधारणतः इसवी सन पूर्व 1950 ते 1975च्या दरम्यान बुद्धिझमचा जेव्हा देशभर प्रभाव झाला होता किंवा संबंध भारतच बुद्धमय झालेला होता, बौद्धमय, आणि त्यावेळेला जो काही त्या काळाचा वैदिक धर्म होता त्याला आहोटी लागलेली होती आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये मग तो पुष्यमित्र सिंह जो त्या मौर्य राजाच्या पदरी जो सेनापती होता त्यांनी त्याचा खून केला आणि ती सत्ता हातात घेतली. आता त्यांनी त्याचा खून केला आणि सत्ता हातात घेतली, केवळ राजकीय सत्ता हातात घेतली म्हणून लगेच बुद्धिझमचा पाडाव झाला आणि वैदिक धर्म किंवा त्यांचा काही ब्राह्मणी धर्म असेल तो या देशामध्ये प्रस्थापित झाला, असं झालेलं नाही. त्यांचा त्यातला एक भाग होता की त्याची जी काय राजाश्रय होता तो काढून घेणं, तो हिरावून घेणं, आणि म्हणून त्यांनी राज्यसत्ता हातात घेतली. पण बुद्धिझमचा पाडाव करण्याचे सगळ्यात मोठं प्रभावी शस्त्र त्यांनी कुठलं वापरलं, तर त्यांनी साधारणतः त्याच काळामध्ये मनुस्मृतीची निर्मिती झालेली आहे. साधारणतः त्याच काळामध्ये महाभारताची निर्मिती झालेली आहे, रामायणाची निर्मिती झालेली आहे. अनेक जे काय पुराण श्रुती स्मृती जे काय आहे ते सगळं, आणि त्या माध्यमातून भारतीय समाजाच्या सगळा मेंदू त्याने असा मेंदूवरती कब्जा केला आणि त्यातून त्या सगळ्या म्हणजे त्याच्यात अंधश्रद्धाले, स्वर्ग, नरक अशा चमत्कारी गोष्टीने माणसाला ग्रॅब करून टाकलेला मेंदू ग्रॅब केला आणि त्यानंतर मग हळूहळू बुद्धिझमचा पराभव होत गेला. आता मुद्दा इथं असा आहे की 2014ला केवळ सत्तांतर करून त्यांनी हिंदुत्वाचा प्रभाव टाकलेला नाहीये. 2014ला भाजपचं केंद्रामध्ये सरकार आलं, पण तेवढ्यावर ते थांबले का? तेवढं ते थांबले नाही. जे जे हिंदुत्वासाठी करणं गरजेचं आहे, मग राम मंदिर असेल, त्यानंतर त्यांनी केलेले अनेक कायदे असतील, गोहत्याबंदीचा कायदा असेल किंवा त्यांचा तो सीएचा कायदा असेल, आणखीन कुठले कायदे असतील, ते सगळे जेणेकरून लोकांच्या मनामधले हिंदुत्वाची भावना खट्ट करण्याचं काम त्यांनी या पद्धतीने केलं. म्हणजे केवळ राजकीय सत्ता घेऊन त्यांना हिंदुत्व त्यांच्या माती मारता आलेलं नाही, सायमल्टेनियसली ह्याही गोष्टी ते करत राहिले. आता मुद्दा इथं असा आहे की आम्ही आता आमच्याकडे एक अनेक चळवळी आहेत. बालगंधर्व या नाट्यगृहाच्या एका कार्यक्रमामध्ये बोललो होतो मी की आमचा विद्रोह कुठे आहे. आमचा विद्रोह म्हणजे रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन मध्ये जर मनुस्मृती, महाभारत, रामायण हे सगळं ब्राह्मणी विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुमच्यामध्ये ते बिंबवण्यासाठी जर हे सगळं निर्माण केलं असेल
तर मग आमचा विद्रोह कुठे खेळतोय? सीतेवर कसा अन्याय झाला, कर्णावर कसा अन्याय झाला, शंभुकावर कसा अन्याय झाला, बळीराजाला कसं गाडलं गेलं, ह्या आमचा विद्रोह. खरं म्हणजे फुल्यांचं मला एक फार महत्वाचं हे वाटतं की खरे विद्रोही फुले हे परशुरामाबद्दल त्यांनी, जेव्हा परशुरामाची चर्चा सुरू झाली तेव्हा फुलेंनी त्याला नोटीस पाठवली परशुरामला, तू खरा असशील कुठं अस्तित्वात तर 6 महिन्याच्या आत माझ्यासमोर हजर हो. याला म्हणतात विद्रोह. आणि पुन्हा विद्रोहाचे आपण महानायक जे आहेत ना, हे सगळे पराभूत महानायक स्वीकारतो. रामायणामध्ये शंभुकाचा खून केला, उठला नाही तो रामाच्या विरोधात लढायला, तो आमचा नायक किंवा तो आमचा आदर्श. द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, ती उठायला पाहिजे बंड करून, ते आमचे आदर्श. सीतेनं धुडकावून लावायला पाहिजे तर आम्हाला ते केलं नाही, ते आमचे आदर्श. बळीराजानं त्या वामनाच्या पायाखाली आपलं डोकं दिलं, मातीत गाडलं त्याला काय 3 ताळामध्ये काहीतरी, तो आमचा आदर्श. हे आमचे विद्रोह आहेत. कसं समाज परिवर्तन होणार, कसं ब्राह्मणवादाला आपण रोखणार. त्यामुळे हा मला वाटतंय विचार करणं या पुस्तकामध्ये, खरं म्हणजे या पुस्तकामध्ये थोरात साहेबांनी सगळा घटनाक्रम मांडत असताना काही तटस्थपणे खूप चांगल्या प्रकारचे वैचारिक भाष्य केलेलं आहे. फार वेळ घेणार नाही, असं म्हणत तुमचा वेळ घेणार असे समजू नका. कारण या निमित्ताने एक चर्चा होते, माझे विचार तुम्हाला पटतील नाही पटतील. पुस्तकामध्ये एक उल्लेख केलेला आहे त्यांनी, फार चांगला उल्लेख आहे की कांशीराम प्रभावित कशामुळे झाले, तर बाबासाहेबांचं अॅनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचून ते प्रभावित झाले, असं त्यात उल्लेख केलेला आहे आपण. आणि ते खरंच आहे. ते जाती निर्मूलन त्याचा. मग प्रश्न असा माझ्या मनामध्ये निर्माण झाला ते वाचल्यानंतर, बाबासाहेबांनी राजकीय व्यवस्थेबद्दलचं जे भाष्य केलेलं आहे, पॉलिटिकल स्ट्रक्चर रेस्ट ऑन सोशल स्ट्रक्चर, म्हणजे राजकीय जो डोलार आहे तो सगळ्या सामाजिक पायावरती उभा आहे. आणि सामाजिक पाया काय आहे, तर हा जातीपातीमधल्या विषमतेचा पाया आहे. आणि मग तो कसा बदलला पाहिजे, जर तो पायाच आपण बदलला नाही तर तुम्ही राजकारणाची सत्ता किती वेळा तुम्ही हातात घ्या, त्याने काही फरक पडणार नाही. समाज व्यवस्था तशीच असेल तर तुम्ही राजकारणामध्ये किती सत्तांतर झाली तर पुन्हा पुन्हा त्या राजकारणामध्ये त्या समाज व्यवस्थेचं प्रतिबिंब उमटत राहणार. आणि एका अर्थानं त्याच्यामध्ये काही हेच पुन्हा जे काउंटर अँड रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन मध्ये जे बाबासाहेबांनी सांगितलं की या देशामधली जाती व्यवस्था का टिकून आहे, त्यातले 2-3 त्यांनी सांगितलं. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण एक, आणि ते नष्ट केल्याशिवाय या देशातली जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की एक भारतातल्या जाती व्यवस्थेचा आधार हा धर्मव्यवस्था आहे आणि धर्मव्यवस्थेचा आधार धर्मशास्त्र आहे आणि धर्मशास्त्राला पावित्र्य बहाल केलेलं आहे. एखाद्या गोष्टीला जर तुम्ही पावित्र्य दिलं, तुम्ही हातच लावू शकत नाही त्याला, तुमचे हात तोडले जातील. आणि मग बाबासाहेब त्या संबंध त्या ॲलिगेशन कास्टमध्ये शेवटी असा मुद्दा मांडतात, या देशातली जातीयता संपवायची असेल तर त्याचा आधार असलेली धर्मशास्त्र तुम्हाला नाकारावी लागतील. आणि हे जर तुम्हाला बदलायचं असेल, बाबासाहेब इथं
1936ला हे जाती निर्मूलनाचा पुस्तक लिहितात, त्यांचं जे भाषण होतं झालेलं, आणि परत पुढे 10 वर्षानंतर ते हिंदू धर्माचा त्याग करतात आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. बाबासाहेबांचं एक सूत्र आहे, त्यांनी मांडलेलं तत्वज्ञान ते कसं अंमलात आणायचं त्याचं एक सूत्र आहे. त्याची 2 उदाहरण फक्त मी देतो. जी अन्यायकारी व्यवस्था आहे, जी तुमच्यावर अन्याय करणारी व्यवस्था आहे, त्याच्यात पहिल्यांदा दुरुस्त करायचा प्रयत्न करा. आणि ती दुरुस्त होतच नसेल तर ती व्यवस्था तुम्ही लाथारून टाका आणि नवी पर्याय व्यवस्था उभी करा. त्याची 2 उदाहरण. आपल्या भारतातला खिडी जी आहे ना, ही खिडी म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेची आणि जाती व्यवस्थेची चालत्या बोलत्या त्या प्रयोगशाळा आहे. म्हणजे गावगाड्याची जी रचना आहे, त्या गावगाड्याच्या रचनेमध्ये तुम्ही किती शिकलात, किती सवरलात, किती मोठा झालात, तर प्रत्येक जण खालचा आणि वरचा दोन्ही बाजूचे प्रत्येकाला जातीच्या चष्म्यातून बघत असतो. या जातीच्या चष्म्यातून बघितलं जातं. म्हणजे जात तुमचा पिछा त्या गावामध्ये सोडत नाही, किंवा गावागाड्यामध्ये जात तुमची सातत्याने पिछा करत राहते. बाबासाहेबांनी एक संदेश दिला, खेडेगाव तर बदलता येणार नाही, गाव तर बदलता येणार नाही, गावगाडा बदलता येणार नाही. मग काय बदलता येतं? तो गावगाडा सोडून देणं बदलता येतं. आणि मग बाबासाहेबांनी संदेश दिला, खेडी सोडा आणि शहराकडे चला. मला असं वाटतं की आपण सगळे बसलेले लोक इथं आहोत, आम्ही सगळे आहोत, आपण खेडी सोडली, शहराकडे आलो, म्हणून आज आपण या ITत आपण इथं बसलेलो आहोत. खेड्यातच आपण राहिलो असतो तर त्याच गावगाड्यामध्ये, त्याच जाती व्यवस्थेमध्ये आपण नष्ट झालो असतो. नंबर 2, हिंदू धर्मातली जाती व्यवस्था संपवा. अनेक उपाय केले बाबासाहेबांनी, सांगितले. आता हा एलिव्हेशन कास्ट बद्दल सांगितलं, नाही तयार झाले किंवा त्यांची दखलच घेतली नाही. जर हिंदू धर्म व्यवस्थेमधली जाती व्यवस्था जर बदलत नसेल तर मला हा धर्म नको. तो धर्म टाकून दिला आणि जिथं समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, करुणा, न्याय ही तत्व आहेत, बंधुभाव आहे, असा बुद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. हे बाबासाहेबांचं चळवळीतलं सूत्र आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या चळवळीचं, म्हणजे ज्यांनी चळवळी केल्या त्या नंतरच्या काळामध्ये त्याचं विश्लेषण होईल. पण ज्याला वाटलं की चळवळ केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, बदललं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, त्या प्रत्येकाबद्दल खरं म्हणजे मी आदर व्यक्त करतो. या पुस्तकामध्ये दलित पॅंथरबद्दल काय भाष्य केलेलं आहे, मी त्याच्याशी अजिबात सहमत नाहीये. त्याने असं म्हटलं की हे ब्राह्मणवादी स्पॉन्सर्ड ते दलित पॅंथरची मुवमेंट होती, मी ते मान्य करायला तयार नाही. त्यांचं ते मत आहे. मगाशी ते जाता जाता लेखक आपले थोरात साहेब म्हणाले की मला अमुक काय मिळालं तर मी अजून, म्हणजे त्यांच्यातली जी ऊर्जा आहे ते खरं म्हणजे कार्यकर्ता हा कधीही रिटायर होत नसतो. म्हणजे चळवळ म्हणजे काय कंपनी नाही, म्हणजे 58 वर्ष झाली की रिटायरमेंट, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, अमुक तमुक वगैरे. चळवळीमध्ये काही नसते, उलट असते ते मिळते ते तुम्हाला त्यात घालावं लागते. त्यामुळं कार्यकर्ता कधी रिटायर होत नाही. तर ते मला आणखीन एक त्यांच्याबद्दल जाता जाता मला बोललं पाहिजे की त्या पुस्तकामध्ये फार त्यांनी काही गोष्टी प्रकटपणे लिहिलेल्या आहेत. इव्हन कांशीराम साहेबांनी त्यांचा अनेकदा अपमान केला हेही त्यांनी लिहिलेलं आहे. पण त्यांच्याबद्दल मला आणखीन आदर माझ्यामध्ये वाढला एवढ्यासाठीच की एवढं होऊन सुद्धा त्यांनी कांशीरामजींना सोडलं नाही आणि चळवळी सोडली नाही. ते असं म्हणतात की मानापेक्षा चळवळ श्रेष्ठ आहे. आणि हे खरं म्हणजे शेवटच्या मुद्द्याकडे
आता मी येतो. हे दोन मनोवादाचे मुद्दे झाले. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी लोकसत्तामधून या विषयावरती लिहिलेला आहे आणि माझ्यावरती खूप टीका झाली. नुसती टीका नाही तर 2 महिन्यामध्ये 2 महिने सलग एका मुद्द्यावरती मी लिहिलं. तर आमचे जे बामसेब चळवळीतले किंवा बहुजनवादी चळवळीतले जे कार्यकर्ते होते, विशेषतः कांशीराम साहेबांचे कार्यकर्ते, त्यांनी 2 महिने जवळजवळ मला त्रास दिला, मी असं म्हणणार नाही, पण ते मला प्रश्न विचारत होते. आणि मला एक आश्चर्य असं वाटलं की एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की कसे लोक मला प्रश्न विचारायचे. त्याचं एक मला परभणीवरून एक फोन आला सकाळ सकाळी. माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाचे तुम्हाला बहुतेकांनी ते वाचलं असेल किंवा माहिती असेल. मी 2 लेख लिहिले होते की आंबेडकरवाद विरुद्ध मूळ निवासी असा एक लेख लिहिला होता. त्याच्यावरती बरंच वादळ झालं. त्यांचे पण बाजूचे त्यांचे लेख छापले आणि शेवटी मग त्याला उत्तर देणारा एक मी लिहिला, मूळ निवासी आणि त्यांचा संप्रदाय, असे 2 मी लेख लिहिले होते. त्याच्यावरून बरंच वादंग झालं. मग मला ते साधारणतः दुपारी कधीतरी, पण संध्याकाळी 9च्या नंतर मला वाटते त्यांना माहिती असावं की मी कधी मोकळा होतोय. ते 9च्या नंतर मला फोन यायचे आणि मला प्रश्न विचारायचे, प्रश्नाचा भडीमार माझ्यावरती करायचे. मला असाच एक म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न होते त्याचा एक नमुना म्हणून सांगतो. त्यांचा एखादा मला पुन्हा, मी प्राध्यापक अमुक अमुक बोलतोय, त्याने त्या लेखामध्ये काय लिहिले त्याच्यावरती मला प्रश्न नाही विचारला. त्याने मला हा प्रश्न विचारला की तुमचं शिक्षण इंग्रजीमध्ये झाले का मराठीमध्ये झालंय. आता मी त्यांना उलट प्रश्न विचारला की आपण प्राध्यापक आहात का. तर म्हणलं हो मी प्राध्यापक आहे. म्हणलं तुम्ही ज्युनियर बालवाडीचे आहात का सिनियर बालवाडीचे आहात. मुद्दा विनोदाचा सोडून द्या. ही जी बहुजनवादीची संकल्पना आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचाराचा जर तुम्ही विचार करायला लागलो, किंवा समतावादी तत्त्वज्ञानाचा विचार करत असताना माझा असा एक प्रश्न आहे की आपण ब्राह्मणवाद ज्याला म्हणतो आपण, किंवा जे काय असेल ते बहुजनवाद वगैरे सगळं 85% विरुद्ध 15% वगैरे, आणि बाबासाहेबांचा विचार समता सांगतो. मग आपल्याला समता 15% वगळून आणायची आहे का या देशामध्ये, का 100% आणायची आहे. हा एक मुद्दा माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आपल्याकडे कसं झालंय, जसं मी विद्रोहाचं मागे सांगितलं तसं ब्राह्मणवादाला किंवा ब्राह्मणांना शिव्या दिल्या की आपण टाळ्या वाजवायला सुरुवात करतो आणि त्याला आपण पुरोगामी म्हणून त्याला सर्टिफिकेट देऊन टाकतो. परंतु मगाशी जसं तुम्हाला म्हणालो मी की तो जात सोडत नाही ना, आणि बाबासाहेबांचा विचार हा जात काढण्याचा आहे, जाती व्यवस्था संपवण्याचा आहे. मग आता ही जी काही कन्सेप्ट मानली जाते, बहुजन विरुद्ध अभिजन, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, अजून काय ते ब्राह्मणी अब्राह्मणी, शरद पाटलांचं कॉम्रेड शरद पाटलांचं सिद्धांत, ब्राह्मणी अब्राह्मणी वगैरे सगळं, मूळ निवासी आणि उपरे वगैरे. तर याच्यातून आपण जाती व्यवस्थेला कुठे धक्का लावतोय का हो, जरा ते आपण तपासून बघा. म्हणजे बहुजन म्हणजे ब्राह्मण किंवा तत्सम उच्चवर्णीय मायनस बाकीचे, ते जातमुक्त आहेत का, ते जातमुक्त असतात का, ते जातमुक्त होतात का, ते आपापल्या जाती घेऊनच एकत्र येतात ना. म्हणजे अनेक जातींचे एकत्र येणं किंवा एकत्र आणणं हा आंबेडकरवाद कसा असू शकतो, किंवा आंबेडकरवादावरची ही चळवळ कशी असू शकते.
आता मूळ निवासीबद्दल मी लिहिलं, त्याला आधार मी बाबासाहेबांचे मी म्हणालो की ज्यांना ज्यांना बाबासाहेब समजून घ्यायचे, ज्यांना ज्यांना चळवळ करायचे, त्यातलं मी रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन हे पुस्तक सांगितलं. ॲनालिसिस ऑफ कास्ट हे पुस्तक म्हणजे जसं कार्ल मार्क्सने कम्युनिस्ट जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्याला जाहीरनामा त्यांनी म्हटलेलं आहे, मी त्याला जाहीरनामा म्हणत नाहीये, परंतु ॲनालिसिस ऑफ कास्ट किंवा जाती व्यवस्थेचे निर्मूलन हा जाती अंताचे घोषणापत्र आहे बाबासाहेबांचं, असं मी मानतो. त्याच्यानंतरचं एक आणखीन महत्वाचं पुस्तक, ज्याला रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन ॲनालिसिस कास्ट सांगितलं, आणखीन एक पुस्तक महत्वाचं आहे, ज्याला जो मी लेख लिहिला त्याला मी तो आला. कारण ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मूळ निवासी ही जी काही संकल्पना मांडली जाते किंवा ती विकसित केली जाते किंवा ती प्रसारित केली जाते, त्याला आधार काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक जे आहे की हू वेर दी शूद्राज, हे पुस्तक आपण वाचल्यानंतर असं आपल्या लक्षात येत ही थिअरी काय आहे? ब्राह्मण म्हणजे आर्य, आर्य बाहेरून आले भारतात, त्यांनी बहुजनांना जिंकलं किंवा अनार्यांना जिंकलं, त्यांना गुलाम केलं, त्यांना दास्य बनवलं, आणि मग काय करायचं तर आता आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आणि ब्राह्मणांना हाकलून द्यायचं. ही आमची थिअरी. बाबासाहेबांचं पुस्तक वाचल्यानंतर आपणही वाचलं असेल, मला असं लक्षात आलं की ज्यांनी या भारतातला सांस्कृतिक इतिहास लिहिलेला आहे, त्या अपवाद एक दोन असतील त्याला, किंवा बाबासाहेबांनी त्यांचे काही संदर्भ पण दिलेले आहे, पण बहुतेकांनी एक थिअरी अशी मांडली की आर्य बाहेरून आले. इव्हन कॉम्रेड शरद पाटलांनी सुद्धा ती थिअरी मांडलेली आहे की आर्य बाहेरून आले आणि त्यांनी इथल्या लोकांना जिंकून त्यांना गुलाम बनवलं, झालं. बाबासाहेबांचा सिद्धांत असा आहे की आर्य बाहेरून आलेले नाहीत. आर्याचे 4 वर्ण आहेत हे बाबासाहेबांचा सिद्धांत मांडतायत, आणि ते का सिद्धांत मांडतायत त्याचं सप्रमाण ते सिद्धांत मांडतायत. सगळ्या याच्यामध्ये ते तुमच्या वेदामध्ये याच्यामध्ये सगळे आधार घेत आहेत, आणि त्यांचं एक कन्क्लुजन आहे की आर्य, आपण जे आर्यांना ब्राह्मणांना आर्य म्हणतो, जे बाहेरून आले होते, हे त्यांनीच ठरवलेलं आहे किंवा त्यांनीच ते लोकांच्या मध्ये बिंबवलेलं आहे. कारण युरोपियन त्या काळामध्ये किंवा आजही युरोपियन लोक हे सर्वश्रेष्ठ मानले जातात आणि आशियन लोक जरा त्यांच्या मनाने कनिष्ठ मानले जातात, आणि हे युरोपमधून आले आर्य म्हणजे आम्ही श्रेष्ठ, म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ, हे दाखवण्यासाठी ब्राह्मण इतिहासकारांनीच ही थिअरी मांडली. त्यात टिळकी आहेत आणि सावरकरी आहे, आणि हे सगळं सॉरी संपवतोय आता मी, आपण चर्चा करू. हे जेव्हा बाबासाहेब म्हणतात की आणि आर्य अनार्य हा कुठंच संघर्ष झालेला नाहीये, तर शूद्रपूर्वी कोण होते याच्यामध्ये? शूद्रपूर्वी राजे होते, आणि ब्राह्मण आणि शूद्रांमधला जो काय एक संघर्ष झाला, त्या संघर्षातून पहिल्या 3च वर्ण होते आणि 4था वर्ण शूद्रांचा झाला, ही मांडणी केली. मुद्दा त्यातला सगळ्यात महत्वाचा असा आहे की हे जी थिअरी मांडली जाते की आर्य बाहेरून आले, आर्य म्हणजे ब्राह्मण म्हणजे ते परकी आणि बाकीचे मूळ निवासी, हा सिद्धांत इथे बाबासाहेबांचा शूद्रपूर्वी कोण होते या सिद्धांतासमोर हे समीकरण कोलमडून पडतात. कॉम्रेड शरद पाटील यांचं एक व्याख्यान झालं, त्या व्याख्यानाला मी स्वतः हजर होतो, त्याची मी बातमी पण केली होती लोकसत्तेला असताना, की त्यांनी या संदर्भात असं म्हटलं, कारण त्यांची ब्राह्मणी अब्राह्मणी ही थिअरी आहे त्यांची, कॉम्रेड शरद पाटलांची. त्याने असं म्हटलं त्या व्याख्यानामध्ये की शूद्रपूर्वी कोण होते, शूद्रपूर्वी कोण होते, हे जे बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं किंवा हा जो काही सिद्धांत मांडला तो सेकंड हँड नॉलेजवरती मांडला, कारण त्यांना संस्कृत येत नव्हतं. ते पुस्तक आपण पुन्हा वाचावं. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मी काय संस्कृतचा अभ्यासक नाही, परंतु इंग्रजीमध्ये जेवढं हे झालेलं आहे, ट्रान्सलेट झालेलं आहे, त्याचा मी अभ्यास केलेला आहे, आणि त्याही पुढे जाऊन असं त्यावेळेच्या सगळ्या विद्वानांना ते आव्हान करतात, मी जे काही सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे की तुम्ही माझा सिद्धांत खोडून दाखवा.
परंतु कॉम्रेड शरद पाटील बाबासाहेबांना म्हणतात की ते सेकंड हँड नॉलेजवरती त्यांचा हा सिद्धांत उभा आहे. आणि त्याच वेळेला कॉम्रेड शरद पाटील माफुआची पण थिअरी मांडतात. म्हणजे मार्क्स, फुले आणि आंबेडकर. मग पुणे विद्यापीठाच्याच एका परिसंवादामध्ये मी म्हणालो की बाबासाहेबांचं तत्वज्ञान जे आहे ते सेकंड नॉलेजवरती अवलंबून आहे असं जर कॉम्रेड शरद पाटलांना वाटत असेल तर त्यांच्या थिअरीला त्यांनी बाबासाहेबांचं नाव कशासाठी दिलं? त्याने नुसतं फुले आणि मार्क्स म्हणायला पाहिजे ना. त्याने बाबासाहेब तिथं का घुसवला? त्यांना बाबासाहेबांचे जर तत्वज्ञान मान्य नसेल, आपल्या लोकांना, आंबेडकरांतील लोकांना भुलवण्यासाठी, संभ्रमित करण्यासाठी आणि आपल्या अवतीभोवती गर्दी करण्यासाठी अशा पद्धतीचे टॅक्टिक्स, अशा पद्धतीचे डाव तथाकथित अशा विचारवंताकडून केले जातात. त्यामुळे दुसरा मुद्दा असा की ब्राह्मणेतर, बहुजन अभिजन, ब्राह्मणी हे ब्राह्मणी, मूल निवासी परके वगैरे ह्या सगळ्या संकल्पनेतून जात व्यवस्था कुठं संपत नाही किंवा जाती व्यवस्थेला कुठं धक्का लागत नाही. त्याचबरोबर एक फुल्यांच्या बाबतीमध्ये पण ब्राह्मणेतर चळवळीचे आधैर्य त्यांना एक प्रणेते असे मानले जातात, अध्वर्यू. ह्या सगळे हे जे सगळे परसेप्शन आहे किंवा हे जो सगळा प्रचार प्रसार आहे किंवा हे जे सगळं बिंबोल आहे त्याचं एकदा नीट आपण समजून घेतलं पाहिजे ना. मग मला त्यांनी असंच प्रश्न विचारला होता की आर्य बाहेरून आले असं बाबासाहेब जरी म्हणत असले, सॉरी, आर्य बाहेरून आले नाहीत असं बाबासाहेब म्हणत आले असले तरी फुले म्हणतात ना, असा एकाने मला प्रश्न विचारला. त्याच्यावर त्यालाही मी त्या माझ्या लेखामध्ये उत्तर दिलं. मुद्दा असा आहे की फुले हे जर ब्राह्मणवादाच्या विरोधात होते, ब्राह्मण्याच्या विरोधात होते किंवा बाबासाहेबांची ती भूमिका होती, ते ब्राह्मणाच्या एका कम्युनिटीच्या विरोधात नव्हते ना. आणि तसे जर ते असते तर तरुण ब्राह्मण समाजामधल्या त्या काळामध्ये जे अत्यंत अनिष्ट आणि अमानवी प्रथा होती, विधवा झालेल्या स्त्रियांचे केस कापणे, केस ओपन करणे, त्याच्या विरोधात फुल्यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला? किंबहुना तरुण विधवा ज्या असतात त्यांच्या उच्च समाजातल्या, विशेष करून ब्राह्मण समाजातल्या, काय नैसर्गिक घटना नैसर्गिक याच्या गरजेपोटी त्यांना काय मुलं वाढवायच्या वेळेला गर्भपात करायचे, मुलांचे खून करायचे. तेही बाबासाहेबांनी फुल्यांनी त्यांच्यासाठी बालगृह स्थापन केलं. म्हणजे हे आपल्याला समजून गेलं. मला वाटतं जेव्हा आपण एखादी थिअरी मांडतो, एखादी कन्सेप्ट मांडतो, विशेष करून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या बाबतीमध्ये किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन किंवा ही आंबेडकरी चळवळ आहे किंवा आंबेडकरी विचार आहे असं म्हणून एखादी आपण चळवळ उभी करतो, त्यावेळेला या निकषावरती त्या चळवळीची तपासणी झाली पाहिजे असं मला वाटतं. एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि मी थांबतो. या पुस्तकामध्ये म्हणजे मी काय सर्वच अभ्यास केलेला आहे किंवा माझं सर्वज्ञानी नाही अशातला भाग नाहीये, परंतु बाबासाहेबांना घटना समितीवरती कसे गेले, त्यांना काँग्रेसने कसा विरोध केला, मग त्यांना पश्चिम बंगाल त्यावेळेच्या बंगाल प्रांतामधून कसं निवडून यावं लागलं, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आता अलीकडच्या आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा ते काय काँग्रेसनं, गांधीजीनं, त्यांच्यामुळं बाबासाहेब त्या मसुदा समितीचे अध्यक्ष झालेले नाही, तर ते त्यांची विद्वत्ता आणि अल्पसंख्याकांची काय म्हणतात त्याला, त्यांना खुश करण्यासाठी बाबासाहेबांना त्या ह्याच्यावरती मसुदा समितीचा अध्यक्ष त्यांना करावं लागलं वगैरे असेल. ठीक आहे, त्यांचं आकलन आहे, त्यांचा अभ्यास आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये एक खूप चांगली गोष्ट अशी घडते, गेल्या 2-3 वर्षामध्ये बाबासाहेबांच्या वरती खूप एक 4-5 चांगली इंग्रजी पुस्तकं आलेली आहेत आणि ती जगभर आज गेलेली आहेत पुस्तकं. ती त्या काही एका पुस्तकातनं काही बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी घटना समितीवर किंवा त्या मसुदा समिती अध्यक्ष म्हणून कशी काय निवड झाली त्याचं एक काही माहिती आता उघडकीस आलेली आहे.
ती खरी खोटी त्याचंही संशोधन करता येऊ शकतं किंवा त्याचंही पण एक कागदपत्र त्याच्यावरचं पुढं आलेलं आहे आणि ते आहे जे भारताचे शेवटचे व्हायसराय जे होते माउंट बॅटन, त्यांची पत्नी लेडी एडविना बॅटन, माउंट बॅटन. बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी त्या एडविना माउंट बॅटननं बाबासाहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र आता उजेड आलेलं आहे. त्या पत्रामध्ये बाबासाहेबांचं ते अभिनंदन करतात त्या लेडी माउंट बॅटन आणि त्याच्यात एक उल्लेख त्यांनी केलेला आहे की आयर्लंडचे स्टेट्समन किंवा त्या काळात आयर्लंडमधला आयरिश मोठा नेता व्हॅलेरा की ज्याने आयर्लंडची घटना लिहिली 1937ला, त्यांनी व्हायसराय माउंट बॅटनकडे आणि नेहरूंना एक पत्र लिहिलं. त्यांची शिफारस केली की भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी फक्त एकच योग्य व्यक्ती आहे जी एक्सपर्ट आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं आता एक पत्र पुढे आलेलं आहे आणि त्या एडविनाने जे काय पत्रामध्ये बाबासाहेबांच्याबद्दल लिहिलं आहे त्या असं म्हणतात की तुमची मसुदा समितीच्या अध्यक्ष निवड झालेल्याचं ऐकून मला फार व्यक्तिशः आनंद झाला आणि या देशातल्या सर्व जाती धर्मांना फक्त तुम्हीच न्याय देऊ शकता याची मला खात्री आहे. अशा पद्धतीचं त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. त्याच्यावर संशोधन होऊ शकेल ते पत्र कसं आलं, काय आलं किंवा ते त्यांनी का लिहिलं, आयर्लंडच्या स्टेट्समननं ते का शिफारस केली. हा एक जाता जाता माझा मुद्दा होता. आणि शेवटचा मुद्दा मी आता मांडतो आणि थांबतो. हे पुस्तक वाचल्यानंतर, हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं. म्हणजे थोरात साहेबांनी पुस्तक लिहिलं, आपण ते वाचलं, विषय संपत नाही. आव्हानं फार मोठे आहेत. पुढं कसं जायचं फार मोठे आव्हान. आणि मित्रांनो, मी मित्र म्हणतो, माफ करा, आपण सगळे वरिष्ठ आहात, परंतु या देशातल्या मनोवाद असेल, तुम्ही म्हणता तो जातीवाद असेल, याचा सगळ्यात पहिला बळी जातो तो या देशातला पूर्वाश्रमीचा अस्पृश्य वर्ग आणि आत्ताचा अनुसूचित जातीचा वर्ग. बाकीच्याला कुणाला फारशी त्याची झळ पोहोचत नाही. हे कुणाला माझं विधान पटेल अथवा न पटेल, तरीही तेही त्या एका व्यवस्थेचे विचाराचे बळी आहेत. तर त्यांना आपण बाहेर काढण्यासाठी ही लढाई कशी लढायची हा एक, तेव्हा यांनी पुस्तक लिहिलं, आपण वाचलं आणि आपण शांतपणे बसलो, अशी आजची परिस्थिती नाही. आणि उद्याची ती परिस्थिती असणार नाही. उद्याची आणखीन परिस्थिती भयानक आहे. आजची नेमकी काय परिस्थिती आहे हे एक उदाहरण फक्त सांगतो आणि मी थांबतो. महाराष्ट्रामध्ये 2021-22च्या दरम्यान एक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेमध्ये फूट पाडली गेली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली गेली. ते फुटलेले आमदार पात्र की अपात्र अशा प्रकारचा एक खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने काय केलं की तो विधानसभेच्या अध्यक्षांवरती सोपवून दिला की तुम्ही निर्णय घ्या म्हणून. विधानसभेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे होते, त्यांनीच हा सगळा खेळ केला होता. त्यामुळे ते काही निर्णय घेत नव्हते, ते टाळटाळ करत होते. पुन्हा याचिका सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टानं विधानसभेच्या अध्यक्षांना झापलं की तुम्ही एवढा उशीर का लावता, तुम्हाला जो काय निर्णय द्यायचा तो निर्णय द्या, पुढचा आम्ही बघू. आणि भारताचे सरन्यायाधीश जे आता रिटायर झाले, सन्माननीय धनंजय चंद्रचूड साहेब, तेच त्यावेळेला ते चीफ जस्टिस होते. मग त्यांनी जरा वेळ मागून घेतली आणि मला वाटतं फेब्रुवारीमध्ये वगैरे त्यांचा
निर्णय दिला. निर्णय काय देणार हे आपल्याला माहिती होतं की त्या फुटलेल्या सगळ्या आमदारांना त्यांनी पात्र ठरवलं. त्याच्या विरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा अपील केलं त्यावेळेला या भारताचे चीफ जस्टिस माननीय चंद्रचूड साहेब रिटायर होईपर्यंत त्यांनी त्याच्यावर निर्णयच दिला नाही. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. साधारणतः 80-82च्या दरम्यान एक पिक्चर आला होता, त्याचं नाव होतं एक रुका हुआ फैसला. आपण सगळ्यांनी बघितलं असेल किंवा नसला तर पुन्हा बघा, फार चांगला पिक्चर आहे. एका मुलानं बापाचा खून केलेला असतो आणि त्याला शिक्षा द्यायची असते म्हणून 12 जजेसचं असं म्हणणं असतं की आपण सगळ्यांचं एकमत करूया. आणि ते एका खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये बसतात आणि त्याच्यावरती चर्वित चर्वण करत बसतात आणि त्याचा निकाल काय ते देत नाहीत. म्हणजे एक रुका हुआ फैसला. महाराष्ट्रातल्या राजकीय उलटापालटीबद्दल जे सुप्रीम कोर्टामध्ये खटला गेला किंवा जे प्रकरण गेलं आणि त्याच्याबद्दल माननीय चीफ जस्टिस चंद्रचूड साहेबांनी काही निर्णय दिला नाही, त्याचं मी वर्णन असे करेन की एक मरा हुआ फैसला. एकोणीसशे 1984 नावाचा जॉर्ज ऑरवेलचा एक कादंबरी आहे, त्याच्यावर एक पिक्चर पण आहे. त्याच्यामध्ये आज भारतीय जनता पक्ष जे सत्तेवर आलेले आहे ते काय करते त्याचं आपण आकलन करून घेण्यासाठी फक्त सांगतो आणि मी थांबतो. जॉर्ज ऑरवेलच्या कादंबरीमध्ये जे सत्ताधारी होते किंवा त्या सत्तेचे 2 हुकुमशाह होता, त्यांनी सगळ्या डिक्शनऱ्या बदलून टाकल्या. लोकांनी कशा अर्थ डिक्शनरी के शब्दांचे अर्थही बदलले. त्याने अर्थ काय लावले? वॉर इज पीस, युद्ध म्हणजे शांती. गुलामगिरी म्हणजे स्वतंत्रता. स्लेव्हरी मीन्स लिबर्टी. आणि अज्ञान म्हणजे ताकद. इग्नोरन्स म्हणजे स्ट्रेंथ. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या भारतामध्ये आहे. ती आपल्याला बदलली पाहिजे. बदलण्यासाठी केवळ हे पुस्तक वाचून आणि हे साहेबांनी लिहिलं पुस्तक आपण वाचून केवळ शांत बसून चालणार नाही. या पुस्तकातून आपण एकच घेतलं पाहिजे की आज या देशामध्ये जो जातीवादाचं, हिंदुत्वाचं समर्थन म्हणजे जातीवादाचं समर्थन, हिंदुत्वाचे प्रत्येक म्हणून जी उभे राहतात ते जातीवादाचे समर्थन करणारेच आहेत. त्यामुळे त्याचा पाडाव करण्यासाठी मला असं वाटते की केवळ बहुजनांना एकत्र करून चालणार नाही, तर बहुजनामधली पहिल्यांदा जाती व्यवस्था संपवली पाहिजे. आणि जाती व्यवस्था संपवून समतेच्या तत्वावरती, मी मगाशी ते एक उदाहरण तुम्हाला द्यायचं राहून गेलं की ही बहुजन अभिजन वगैरे हे जे संकल्पना ज्या आहेत ना, म्हणजे आपल्या जाती तशाच ठेवायच्या आणि मग आम्ही बहुजन. बुद्धाचं एक वचन सांगतो आणि थांबतो. बुद्ध भिक्खू संघाला समुद्राची उपमा देतात, महासागराची उपमा देतात. आणि प्रत्येक भिक्खू ही नदी आहे असं म्हणतात. आणि सगळे भिक्खू जेव्हा भिक्खू हा महासंघामध्ये येतो किंवा तो महासागरामध्ये येतो तेव्हा त्याचं तो अस्तित्व संपुष्टात येतं, तो संपून गेलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता महासागरामध्ये गेलो पाणी घेतलं तर हे गोदावरीचं पाणी, हे यमुनेचं पाणी, हे गंगेचं पाणी, हे कृष्णेचं पाणी असं आपण सांगू शकत नाही. कारण ते सागरामध्ये सगळं विलीन झालेलं असतं, त्याचं अस्तित्व संपलेलं असतं. त्याचप्रमाणे जेव्हा आपण बाबासाहेबांचा तत्वज्ञान किंवा बाबासाहेबांचा विचार घेऊन एखादी चळवळ करतो त्यावेळेला तिथं जातीचा विषय संपलेला असतो. जेव्हा तुम्ही आंबेडकरवाद स्वीकारता तेव्हा तुमची जात तिथं गळून पडलेली असते नव्हे, ती गळून पडलेलीच असायला पाहिजे. अशा प्रकारची चळवळ या पुढच्या काळामध्ये उभी करण्याची गरज आहे. थोडं लांबलं माझं भाषण, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो.